हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. जर तुला माफीच मागायची असेल तर माझ्या आईची माग, कारण तू तिचं मन दुखवलंयस. खरं सांगू, आता माझा या गोष्टीवरचा विश्वास वाढलाय की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. तुझ्या वडिलांनी दिलंय तरी काय 3-4 सडक्या साड्या आणि हे हलके फुलके दागिने जे पुंक मारली तरीही उडतील. माझ्या आईने दिवस रात्र एक करून घराला सांभाळलं, त्यामुळे छोटासा त्रास देखील तिला हळवं करून जातो. आणि आपल्या आईला अस्वस्थ बघून तूही अस्वस्थ होतोस, राईट? आणि आपल्या आईला अस्वस्थ बघून तूही अस्वस्थ होतोस, राईट? येस मॅम. मी तृष्णाला सांगून सांगून थकलोय, पण आता माझ्याच लक्षात येत नाहीये की मी काय करू. तृष्णाला तिच्या घरी परत पाठव. तुझ्या समोर हाच एक सोपा मार्ग आहे. हे बघ अपूर्व, एका बाजूला तुझी आई खुश नाहीये आणि दुसऱ्या बाजूला तुझं कामावरचं लक्ष उडत चाललंय. म्हणूनच तुझ्याजवळ हा एकच मार्ग उरलाय, स्वतःच्या प्रगतीसाठी, आपल्या घराच्या सुखासाठी. आता तू जाऊ शकतोस, पण मी सांगितलेलं लक्षात ठेव. येस मॅम. तू मला फुलं परत पाठवलेलीस ना आकांक्षा, पण मल्लिका कुणाचेही उपकार नाही ठेवत. म्हणूनच तुझ्या बहिणीला तुझ्या घरी परत पाठवून मी तुझे उपकार फेडतीये. आता बघायचे हे आहे की तू तुझ्या पराभवाचा सामना कसा करतेस. पूजा, हिला या घराच्या बाहेर काढण्याची सगळी तयारी तर झालीये. बस एक हुकुमाचा पत्ता मिळायला हवा. मग बघ हिला कसं एका झटक्यात घराच्या बाहेर काढते. अरे अपूर्व, ऑफिस मधून लवकर आलास? हा, मी ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलो होतो. काम पूर्ण झालं, घरी आलो. बरं झालं दादा तू लवकर आलास. त्या निमित्ताने थोडा वेळ आमच्या बरोबर पण राहशील ना. आणि तसंही तुझ्या कामाचं काय, ते तर चालूच राहणार आहे. अगं बहिणाबाई, मी पण हाच विचार केला. आई, हे ऑफिसचे 50,000 रुपये एका क्लायंटला द्यायचे आहेत. हे तू तुझ्याजवळ ठेव, जेव्हा पाहिजे तेव्हा मी मागून घेईन. बेटा, आजकाल माझी तब्येत तशीही ठीक नसते आणि त्यामुळे मला जरा अशक्तपणा आलाय. मग लक्षात पण काही राहत नाहीये. असं कर की हे पैसे तू तृष्णाकडेच दे, तीच सांभाळून ठेवेल.
आई हे काय बोलतेस तू? आजपर्यंत या घराचा हिशोब तूच तर बघत आली आहेस. आतापर्यंत माझी सॅलरी पण तुलाच देत आलोय मी ना. कुठे बोलतेय की नेहमी तिलाच दे. आत्ता पुरतं सांगतेय. आणि तसंही माझी तब्येत ठीक नाहीये. देव न करो कधीही जर तुला पैशांची गरज भासली मग कसे मिळतील तुला? आई तुला काहीही नाही होणार आहे. हे ऑफिसचे पैसे आहेत, कुठे इकडे तिकडे हरवले तर माझा प्रॉब्लेम होईल. अपूर्व, हे काही हॉटेल नाहीये. या घरात फक्त 5 जण राहतात आणि कोणी येत जात पण नाही. मग भीती कसली आहे? आई, आणि जर वहिनीकडनं पैसे हरवले तर मला वाटतं की तू दादाचं ऐकायला हवंस. हे पैसे तूच ठेव. पूजा, या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून मी थकून गेले. आता मला वाटतंय की काही जबाबदाऱ्या तृष्णानेही पार पडाव्यात. अपूर्व, हे पैसे तू तृष्णाकडेच दे. ठीक आहे आई, जसं तुला योग्य वाटेल. तृष्णा, आईच्या सांगण्यावरून मी हे पैसे तुला देतोय. हे ऑफिसचे पैसे आहेत, सांभाळून ठेव. इकडे तिकडे अजिबात ठेवू नकोस. हे घे. आई मी चेंज करून येतो. पूजा, माझ्यासाठी मस्त चहा बनव ना. हो दादा. आई, हे तू काय केलंस? तू तुझ्या हाताने तिच्याकडे पैसे दिलेस ठेवायला. आता बघ तू कशी या घरात महाराणी बनून फिरेल ती. पूजा, जर 2 दिवसांसाठी महाराणी बनावून तिला या घरातून कायम स्वरूपी बाहेर काढू शकलो ना तर हा सौदा वाईट नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ नक्की तुझ्या डोक्यात काहीतरी प्लॅन चालू आहे, हो ना? पूजा, कल्याणी न विचार करता काहीच करत नाही. मला जो हुकुमाचा पत्ता हवा होता ना तो मला मिळाला. आता बघ, हेच पैसे तृष्णाच्या गळ्यातला कसा फास बनतोय. सुकन्या आमच्या कन्या. हॅलो, हा सोहन. अरे कुठे आहेस तू? मी कधीपासून तुझी वाट पाहते. ठीक आहे. आंटी बॉल. हे घे बाळा. जिया बेटा, राहुल तुझ्या बरोबर खेळत होता ना? कुठे गेला? कुठे गेला बेटा राहुल? तिथे. काय झालं हो ताई? तुम्ही एवढ्या अहो, घाबरल्यात का? तुम्ही माझ्या मुलाला बघितलं? राहुलला नाही. तो माहित नाही कुठे निघून गेला. असं कसं सोडलं तुम्ही तुमच्या मुलाला बाहेर खेळायला? तसा तुमचा मुलगा किती मोठा आहे? 7-8 वर्षांचा. त्याने ब्राऊन रंगाचा टी शर्ट आणि ब्लॅक रंगाची पॅन्ट घातली आहे ताई. नाही. काय म्हणालात तुम्ही? ब्राऊन कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक कलरची हो. पॅन्ट? तो मुलगा आता इथे खेळत होता. तुम्ही
तुम्ही बघितलं त्याला? मला वाटलं की तुमचा कोणी नातेवाईक आला आणि तो त्याला त्या साईडला कुठेतरी घेऊन गेला. काय? माझं तर इथे कोणीच ओळखीचं नाहीये. मी स्वतःच या शहरात नवीन आहे. अहो या शहरात मुलांना किडनॅप करणारी गँग आली आहे. कोणीतरी माणूस तर नाही ना त्याला घेऊन गेला. हे बघा ताई, तुम्हाला लगेच पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करायला हवी. माझ्या राहुलला कोण घेऊन गेलं? सुकन्या आमच्या कन्या. सुनबाई, तुला असं काळजीत बघून माझी काळजीही वाढते ग. आकांक्षा येईल. आई, आकांक्षा, कुठे होतीस? आम्ही किती काळजी करत होतो. आई, मला उशीर झाला कारण आज असं काहीतरी झालं की. काय झालं आकांक्षा? बरी आहेस ना तू? नाही आई, मला काही झालं नाही, पण आज मी असं काहीतरी पाहिलं ज्याने माझं मन खूप दुःखी झालं. असं काय पाहिलंस बेटा? आजी, मी जेव्हा घरी परत येत होते तेव्हा मी पाहिलं की काय झालं हो ताई? भाऊ, तुम्ही माझ्या मुलाला बघितलं? राहुलला? नाही. तो माहित नाही कुठे निघून गेला. तसा तुमचा मुलगा किती मोठा आहे? 7-8 वर्षांचा. त्याने ब्राऊन रंगाचा टी शर्ट आणि ब्लॅक रंगाची पॅन्ट घातली आहे. काय म्हणालात तुम्ही? ब्राऊन कलरचा टी शर्ट आणि ब्लॅक कलरची पॅन्ट? हो हो, तो मुलगा आता इथे खेळत होता. तुम्ही बघितलं? मला वाटलं की तुमचा कोणी नातेवाईक आला आणि तो त्याला त्या साईडला कुठेतरी घेऊन गेला. हे खूप वाईट झालं बेटा. त्या आईच्या मनाला काय वाटलं असेल जिच्या मुलाला त्या माणसाने पळवलं. हो आजी, जर मला माहिती असतं ना की तो माणूस त्या मुलाला किडनॅप करणार आहे तर मी नक्की काहीतरी केलं असतं, पण मी काहीच करू शकले नाही. असं नको म्हणूस आकांक्षा. तुला त्या माणसाची नियत अजिबात माहित नव्हती, नाहीतर तू नक्की मदत केली असतीस. पण तुला तर माहीतच नव्हतं. तू स्वतःला दोष का देतेस? आई, तुला माहितीये, माझ्या डोळ्यांसमोर त्या मुलाच्या आईचा चेहरा येतोय आणि माझं मन म्हणतंय की मी कुठल्याही परिस्थितीत तिच्या मुलाला तिच्या समोर आणून उभं करावं. बघ बेटा, तुझ्या आवाक्यात जे काही होतं ते तू केलंस. इतकंच नाही तर तू त्या बाईला सगळं खरं खरं सांगितलंस. पोलिसांना त्याचं वर्णनही सांगितलंस. असंही होईल की तू दिलेल्या माहितीमुळे पोलिसांना मदत होईल आणि तो पकडला जाईल. हो बेटा, स्वतःचं मन छोट करू नकोस. पण सुनबाई, किती वाईट दिवस आलेत बघ. आता तर असं वाटतंय की कुणीही सुरक्षित नाही. म्हणूनच आई, माझं मन सतत घाबरं घुबरं होत असतं.
आकांक्षाला नुसता अर्धा तास जरी उशीर झाला ना तरी सुद्धा मला खूप भीती वाटते. आई तू प्लीज चिंता करणं सोडून दे. मी आता मोठी झाले, मी स्वतःची काळजी घेऊ शकते. मला माहिती आहे आकांक्षा, पण आईचं हृदय असंच असतं ग. मुलं भले कितीही मोठी होऊ देत, आईला तर काळजी असतेच ना. बरं तू हातपाय धुवून घे, मी तुझ्यासाठी पान वाढते. सुकन्या आमच्या कन्या. हे ऑफिसचे 50,000 रुपये एका क्लायंटला द्यायचे आहेत. हे तू तुझ्याजवळ ठेव, जेव्हा पाहिजे तेव्हा मी मागून घेईन. बेटा, आजकाल माझी तब्येत तशीही ठीक नसते आणि त्यामुळे मला जरा अशक्तपणा आलाय. मग लक्षात पण काही राहत नाहीये. असं कर की हे पैसे तू तृष्णाकडेच दे, तीच सांभाळून ठेवेल. आता मला वाटतंय की काही जबाबदाऱ्या तृष्णानेही पार पडाव्यात. अपूर्व, हे पैसे तू तृष्णाकडेच दे. आईच्या सांगण्यावरून मी हे पैसे तुला देतोय. हे ऑफिसचे पैसे आहेत, सांभाळून ठेव. इकडे तिकडे अजिबात ठेवू नकोस. हे घे. आईनी हे पैसे त्यांच्याकडेच ठेवायला हवे होते. मला तर सवयच नाही एवढे सगळे पैसे सांभाळायची. काय करू कळतच नाहीये काही. मी जाऊन हे पैसे आईंना दिले तर? नको नको, हे योग्य नाही होणार. तर आता मी काय? हा, हे पैसे मी बाबांनाच नेऊन देते, तेच योग्य होईल. पूजा, काय झालं वहिनी, तू अजून झोपली नाहीस? अगं ते झोपच येत नव्हती मला. काय झालं वहिनी, काही प्रॉब्लेम आहे का? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग ना, कदाचित मी तुझी मदत करू शकते. पूजा, ते असं आहे की काय झालंय वहिनी, सांग तरी. खरं तर पूजा, मी ना माझ्याकडे कधीही एवढे पैसे ठेवले नाहीत. आणि जेव्हापासून ते पैसे मला ठेवायला दिलेत ना, तेव्हापासून ना मला झोपच येत नाहीये. मनाला एक भीती वाटत राहते. ते तर आहेच वहिनी, भीती तर वाटणारच ना. म्हणजे खरं तर असं आहे वहिनी की आपले शेजारचे, त्यांना तर तू ओळखतेस ना, मिस्टर श्रीवास्तव. काय भलं मोठं घर आहे त्यांचं. त्यांच्या घराबाहेर मोठ्या मोठ्या गाड्या उभ्या राहतात. हो, मग काय वहिनी, त्यांच्या घरी एक दिवस चोरी झाली आणि चोर अख्खीच्या अख्खी तिजोरी घेऊन पळून गेला. अरे देवा, मग तर त्यांचं खूप नुकसान झालं असेल ना? काही नाही झालं वहिनी. काही नाही झालं? असं कसं? खरं तर तिजोरीत काही नव्हतंच, तिजोरी रिकामी होती. रिकामी होती म्हणजे? याचं कारण मिसेस श्रीवास्तव एकदम हुशार होत्या. कारण त्यांना माहिती होतं की चोर त्यांच्या घरी आला तर सगळ्यात पहिले तिजोरी बघणार. म्हणूनच त्यांनी सगळा पैसा कपाटातल्या त्यांच्या साड्यांमध्ये लपवून ठेवला आणि त्यांचे पैसे वाचले. आणि मग काय, मिस्टर श्रीवास्तवनी खुश होऊन सोन्याचा हार गिफ्ट केला. पूजा, तू एकदम बरोबर बोलतेस. पण मी आता काय करू? पैसे कुठे ठेवू? अगदी सोपं आहे वहिनी.
तू पैसे अशा ठिकाणी ठेव जिथे कोणाची नजर नाही पडणार, जसं की मॅट्रेसच्या खाली ठेवू शकतेस किंवा मग फ्रेमच्या मागे लपवून ठेव, किंवा तू तू ना उशीच्या आत पैसे लपवू शकतेस वहिनी, कोणाची नजर नाही पडणार. खरं तर मी तुला थोडं टेन्शन मध्ये पाहिलं म्हणून सांगितलं. अदरवाईज तुला जे वाटेल ते कर तू, ठीक आहे? ठीक आहे. पूजा एकदम योग्य बोलत होती. पैसे एखाद्या अशा जागी ठेवायला हवेत जिथे कोणालाही दिसणार नाहीत. पण कुठे ठेवू? कुठे? हा, इथे ठेवून देते मी. हा, ही चांगली जागा आहे. इथे कोणाचंही लक्ष जाणार नाही. स्मित फुलवून आदरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती सुकन्या 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 आमच्या कन्या.